लाडकी बहिणीचा लाडक्या 14वा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलेला आहात त्या हप्त्याच्या लाभार्थ्या याद्या जाहीर झालेल्या आहेत। बऱ्याच जिल्ह्यांच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत। सर्वात अगोदर सर्वात फास्ट तुम्हाला सगळ्या गोष्टी मी दाखवणार आहे। व्हिडिओमध्ये पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। याद्या कशा बघायच्या, कोणते काय चेक करायचे, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती आकडेवारी आली आहे, तुमचं नाव त्याच्यामध्ये आहे का नाही, एकदा सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर लाडक्या सगळ्यांना असं वाटतंय का 14वा हप्ता पटपट आमच्या अकाउंटला यायला पाहिजे, सर्वांना 14वा हप्ता भेटायला पाहिजे, तर तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झाले पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। कारण की कोणत्या जिल्ह्यामध्ये याद्या जमा झालेल्या आहेत सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी दाखवणार आहेत। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि चेक कसं करायचंय, तुमचं नाव यादीमध्ये आहे का नाही किंवा तुमचं या ठिकाणी नाव अप्रूव्ड आहे का नाही, हे सगळ्या गोष्टी कशा चेक करायच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। खूप महत्त्वाची बातमी समोर आली, खूप छान स्वरूपाची बातमी समोर आली आहे। लाभार्थी यादी या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत, त्या सगळ्या तुम्हाला मी आता दाखवणार आहे। चला, तर 14वा हप्ता म्हणजे कोणता, ऑगस्ट महिन्याचा हप्ता। या हप्त्याबद्दल बऱ्याच लाडक्याताईमध्ये उत्सुकता लागली आहे की हा ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे, कारण की गणपती सणानिमित्त जर पैसे भेटले तर खूप चांगलं होणार आहे। त्याच्यामुळे सगळ्या लाडक्याताईंचे या ठिकाणी लक्ष लागले 14व्या हप्त्याकडे, ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याकडे, आणि याच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत। लक्षात घ्या लाडक्याताईंनो, याच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत, तुमचं नाव या ठिकाणी चेक करायचं आहे। खूप महत्त्वाची बातमी समोर आली आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये यादी जाहीर झालेली आहे ते पण तुम्हाला मी सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। त्याचबरोबर कोणाला 14वा हप्ता मिळणार आहे, कोणाला मिळणार नाही हे पण या याद्यानुसार समजणार आहे। त्याच्यामुळे तुमचा जिल्हा सांगायचा आहे, नाव आणि जिल्हा सर्वांनी पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, कारण की तुमच्या जिल्ह्याच्या याद्या या ठिकाणी समोर यायला सुरुवात झाली लाडक्यानो। चला, आणि तुमचं नाव या ठिकाणी चेक करायचं आपल्याला। जर लाडक्यानो सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट आपल्या या चॅनलवर ही माहिती दाखवत आहे। बघा, तुमच्या समोर जिल्ह्यांच्या याद्या या ठिकाणी आलेल्या आहेत। अशा स्वरूपाच्या बऱ्याच जिल्ह्यांच्या याद्या समोर आलेल्या आहेत। सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे, सगळी आकडेवारी सगळी आकडेवारी तुमच्या समोर दिसत आहे। आता तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी आपण सुरुवात करूया। एक जिल्ह्याला माहिती तुम्हाला मी या ठिकाणी देत आहे, सगळ्या जिल्ह्यांच्या माहिती तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे। नागपूर जिल्हा, सगळ्यात पहिली गोष्ट नागपूर जिल्हा। या नागपूर जिल्ह्यामध्ये 5,19,000 या ठिकाणी अर्ज आले होते। 5,19,000 अर्ज, याच्यापैकी बघा 4,05,000 या ठिकाणी या लाभार्थ्यांना पैसे भेटणार आहेत। 4,05,000 या ठिकाणी लाभार्थ्यांना पैसे भेटणार आहेत, बाकीच्या लाडक्याताईंना पैसे भेटणार नाहीयेत। म्हणजे 5,19,000 पैकी 4,05,000 लाडक्याताईंना पैसे भेटणार आहेत, बाकीच्या ताईंना पैसे भेटणार नाहीये। खूप महत्त्वाची बातमी समोर आली, सर्व गोष्टी तुम्हाला दाखवल्या जिल्ह्यानुसार। त्याच्यामुळे पटपट आपला जिल्हा सांगायचा आहे। 14वा हप्ता तुम्हाला हवाय ना, सगळ्या गोष्टी दाखवतोय, व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। त्याच्यानंतर बघा अमरावती जिल्हा, अमरावती जिल्ह्यामध्ये 6,78,000 फॉर्म आले होते। 6,78,000 फॉर्म आले होते, त्यापैकी 6,20,000 एवढ्या ताईंना या ठिकाणी पैसे भेटणार आहेत। 6,78,000 पैकी 6,20,000 ताईंना या ठिकाणी पैसे भेटणार आहेत। महत्वाची बातमी समोर आली, कुणी आहे का नागपूर जिल्ह्यामधलं, कुणी आहे का अमरावती जिल्ह्यामधलं, पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। आणि लक्षात घ्या, काही जे जिल्हे आहेत सगळ्या याद्या समोर यायला सुरुवात झालेली आहे। पुणे जिल्हा असेल, ठाणे जिल्हा असेल, याच्या पण काही याद्या समोर आल्यात का सगळं सांगतो, व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। त्याच्यानंतर बघा गोंदिया जिल्हा 3,12,000 यापैकी 2,80,000 लाडक्याताईंना पैसे भेटणार आहेत। 14वा हप्ता किती ताईंना भेटणार आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये, बघा 2,80,000 लाडक्याताईंना हा 14वा हप्ता या ठिकाणी भेटणार आहे। त्याच्यानंतर बघा नाशिक जिल्हा, बघा जबरदस्त जिल्हा आहे, मोठी संख्या आलेली आहे। 15,35,000 एवढे अर्ज या ठिकाणी आले होते। 15,35,000 यापैकी 13,80,000 या ठिकाणी लाडक्या ताईंना म्हणजे जवळजवळ 14 लाख ताईंना या ठिकाणी पैसे भेटणार आहेत, बाकीच्या ताईंना पैसे भेटणार नाहीयेत। त्याच्यामुळे लाडक्या ताईंना तुमचा जिल्हा सांगायचा आहे, नाव आणि जिल्हा पटपट सर्वांना सांगायचंय, कारण की याच्यामध्ये आपले नाव पण चेक करायचे। ह्या सगळ्या आकडेवारी तुम्हाला मी दाखवायला लागलो आहे, तर त्या आकडेवारीमध्ये आपलं नाव यायला पाहिजे। जर तुमचं या याद्यामध्ये नाव आलं तरच तुम्हाला 14वा हप्ता भेटणार, नसेल तुम्हाला 14वा हप्ता भेटणार नाहीये। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे। त्याच्यानंतर बघा अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये बघा 11,26,000 या ठिकाणी
अर्ज आले होते, त्यापैकी 10,06,000 एवढ्या ताईंना, लाडक्या ताईंना हप्ता भेटणार आहे, 14वा हप्ता भेटणार आहे। त्याच्यानंतर बघा जळगाव जिल्हा जो आहे 10,35,000 एवढे अर्ज आले होते, त्यापैकी 9,45,000 एवढ्या लाडक्या ताईंना या ठिकाणी पैसे भेटणार आहेत। लाडक्या ताईंना 14वा हप्ता भेटणार आहे 100% या लाडक्या ताईंना पैसे भेटणार आहेत, काळजी करायची गरज नाहीये। त्याच्यानंतर बघा रायगड जिल्हा जो आहे 5,76,000 अर्ज झाले होते बघा, 5 लाख फक्त रायगड जिल्हा। बघा आपल्या लाडक्या ताई म्हणजे कोणत्या ताई, आपल्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांचा हा जिल्हा आहे रायगड जिल्हा। या रायगड जिल्ह्यामध्ये 5,76,000 अर्ज आले होते, त्यापैकी 5,22,000 लाडक्या ताईला पैसे भेटणार आहेत, काळजी करायची गरज नाहीये। त्याच्यानंतर बघा छत्रपती संभाजीनगर, या छत्रपती संभाजीनगर मधल्या 1,04,000 लाभ बंद होणार आहेत, बाकीच्या सगळ्या लाडक्या ताईला पैसे भेटणार आहेत। तर बघा सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट स्वरूपात तुम्हाला आकडेवारी मी दाखवलेली आहे। सर बघा तुम्हाला अशी माहिती कुठंच भेटणार नाही, एवढी छान माहिती तुम्हाला याद्यानुसार मी दाखवलंय। आता बऱ्याच ताई म्हणतील की सर आमचं नाव कसं चेक करायचंय, आम्हाला 14वा हप्ता भेटणार आहे का नाही, काही काळजी करू नका लाडक्या ताईंनो, फक्त मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय तुम्ही अर्ज कसा भरला होता, ऑनलाईन वेब पोर्टलवर अर्ज भरला होता का, नारी शक्ती ऍपवर भरला होता का, घरी अंगणवाडी सेविकाच्या घरी जाऊन किंवा त्यांच्या ऑफलाईन फॉर्मवर तुम्ही फॉर्म भरला होता, एकदा पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। कारण की एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे, तुमच्या याद्या या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत। बघा अशा स्वरूपाचं तुम्हाला चेक करू शकतात लाडकी बहीण योजना। बघा काही लाडक्या बहिणींचे या ठिकाणी मी तुम्हाला माहिती काढून दाखवत आहे। जर तुम्ही वेबसाईटवरून फॉर्म भरला असेल, त्यांच्यासाठी हे दाखवत आहे। ज्या ताईंनी नारी शक्तीवरून फॉर्म भरला त्यांनी काय करायचं ते पण सांगतो, काळजी करू नका। ज्यांनी ऑफलाईन फॉर्म भरला त्यांनी काय करायचं ते पण सांगतो, काळजी करू नका। नारी शक्ती ऍप वाले ताई काळजी करू नका, तुम्हाला पण सांगतो। फक्त आता सुरुवातीला ज्या लाडक्या ताईंनी वेबसाईटवरून फॉर्म भरला होता त्या लाडक्या ताईंसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। बघा लाडक्या ताईंनो एक लक्षात घ्या, तुम्ही वेब पोर्टलवर जायचं आहे, वेब पोर्टलवर गेल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, पासवर्ड वगैरे टाकायचा, कॅप्चा कॅप्चा टाकल्यानंतर लॉग इन होणार आहे आणि लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला असं ह्या ठिकाणी पेज दिसणार आहे। त्या पेजवर गेल्यानंतर ऍप्लिकेशन मेड अर्लियर याच्यावर क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची सगळी माहिती दिसेल, तुमचं नाव दिसेल, तुमचा फोटो या ठिकाणी दिसेल, तुम्हाला या ठिकाणी सगळ्या गोष्टी या ठिकाणी दिसतील। नंतर या ठिकाणी स्टेटस बघा या ठिकाणी दिसेल, तुम्हाला अप्रूव्ड स्टेटस आहे, हे अप्रूव्ड असायला पाहिजे। जर तुमचं अप्रूव्ड नसेल, जर हे पेंडिंग मध्ये गेले, रिजेक्ट मध्ये गेले, इन व्ह्यू मध्ये गेले स्टेटस, तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीये। त्याच्यामुळे हे सगळ्यांचं अप्रूव्ड आहे का एकदा नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुमचं हे स्टेटस अप्रूव्ड आहे का पट सर्वांनी कमेंट बॉक्सवर सांगायचंय। कारण की जर तुमचं अप्रूव्ड असेल तर आणि तरच तुम्हाला 14वा हप्ता भेटणार आहे आणि याच्या पुढे नो असायला पाहिजे। नो जर असेल तरच तुम्हाला पैसे भेटतील। बघा या ताईचं बघा अप्रूव्ड स्टेटस आहे पण यस आलेलं आहे, यस आलं म्हणजे इतर योजनेचा लाभ घेतात ताई, त्याच्यामुळे त्यांना पैसे भेटणार नाहीत। त्याच्यामुळे लाडकी ताईंनो तुमच्या पुढे यस आले का नो आले एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। कारण की इतर योजनेचा, संजय गांधी योजनेचा तुम्ही लाभ घेत असताल तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये भेटणार नाहीयेत। त्याच्यामुळे पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। आणि लाडक्या ताईंनो बघा एक महत्त्वाची गोष्ट अजून एक सांगतो तुम्हाला, ही गोष्ट झाल्यानंतर डीबीटी बघा अशा स्वरूपाचं तुमचं ऍक्टिव्ह असायला पाहिजे। डीबीटी आधार बँक लिंक या ठिकाणी असायला पाहिजे आणि या ठिकाणी ऍक्टिव्ह असायला पाहिजे। ऍक्टिव्ह या ठिकाणी जर ऍक्टिव्ह असेल, इनेबल्ड असेल तरच तुम्हाला लाभ भेटणार आहे। जर ह्या दोन गोष्टी तुमच्या कंप्लीट असतील 14वा हप्ता 100% भेटणार आहे। आणि घरामध्ये 2 पेक्षा जास्त तुमच्या लाभार्थी आहेत का पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं। कारण की 2 पेक्षा जास्त लाभार्थी असेल त्यांना पैसे भेटणार नाहीये आणि ज्यांच्या घरी 2 लाभार्थी आहेत पण दोन्ही पण विवाहित आहेत त्यांना पण लाभ भेटणार नाही। 2 घरामध्ये 2 आहेत पण त्यांना दोघी पण अविवाहित आहेत त्यांना पण लाभ भेटणार नाहीये। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो तुमच्या घरामध्ये किती लोक आहेत ज्या लाभार्थी म्हणजे लाडक्या बहीण योजनेचा हप्ता उचलतात त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटपट आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचा आहे। इथेच थांबतो, काही अडचण असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा। जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, लाईक करायचं। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव।